आवळे, चिंचा, बोरं पाहिलं की आपसुकच तोंडाला पाणी सुटतं की नाही. आणि याच आवळे, चिंचा, बोरांसाठी आपण आहे ना पैसे देऊन कधी कधी विकत घेऊन खातो बघा. तर कुठे तर आपण बघा महाराजांच्या गडावरती, रायगडावरती किंवा सिंहगडावरती गेल्यावर बघा स्टॉल लागलेले असतात. म्हणजे त्या स्टॉलवरती हे आवळे, चिंचा, बोरं या दिवसांमध्ये करवंद सुद्धा असतात. मीठ मसाला लावून मस्त ठेवलेले असतात. मग तोंडाला पाणी सुटतं आणि आपण पैसे देऊन हा विकतचा रानमेवा घेऊन खातो. तर आज आहे ना लहानपणीच्या आठवणी ताज्या होणार आहेत आणि हा रानमेवा विकत घेऊन खायला लागत नाहीये. तुम्ही बघू शकताय. मला स्वराजने आणि यशने झाडावरचे हे आवळे काढून दिलेले आहेत. याला रायावळा असे म्हणतात. तर हा रायावळा आहे ना, याचं तुम्ही काय काय करता मला कमेंट करून नक्की सांगा बरं काय. तर या रायावळ्याचा आज मस्तपैकी एक चटपटीत अशी छोटीशी रेसिपी करणार आहे. तर यासाठी आहे ना मी हे आवळे स्वच्छ धुवून घेतलेत, पुसून घेतलेत आणि मग याच्या बिया काढून घेतल्यात. बिया काढून झाल्या की म्हणजे बिया जर तुम्हाला काढायचे नसतील तरी सुद्धा चालतं बरं काय. फक्त टोचून घेतलं ना फोर्कच्या साह्याने हे आवळे तरी सुद्धा चालणार आहे. आणि यामध्ये मी चवीनुसार मीठ घातले आणि थोडीशी मिरची पावडर घालायची. आपल्याला झेपेल एवढीच मिरची पावडर घालायची. चिमूटभर हळद घालायची. मिक्स करून घ्यायचंय आणि मस्तपैकी हा चटपटीत मसाला आवळा बनून तयार झालाय. कारभाऱ्यांनी पहिलं टेस्ट केलाय. जेवताना तोंडी लावायला एकदम खासम खास आहे. तर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा.